तर गाईज सकाळ झाली, आता उठलोय. आता हे बघा डायरेक्ट शिवपाठी पैसे आले डायरेक्ट. किती वाजले गाईज? आता वाजले 7 गाईज. 7 वाजता उठलोय, आंघोळ बिंघोळ केली. आता जायची दहाव्याला. बघायला तुम्हाला दाखवतो दहाव्याला कसं असतं. गाईज डायरेक्ट आलोय स्मशानभूमीत. इथं कोणीच नाही, मी एकटा आहे. इथं सगळ्यांना जावं लागते, त्याच्यामुळे मी काही भेट नाही. हे बघा इथं स्मशानभूमी, इथं जाळत्यात आणि ना तिकडे ना ब्राह्मण बसतो दहाव्याला. आणि इथे ना ते गाडगेन ते भात बीत शिजवतात आणि इथे टक्कर करतात. इथे गाईज असे आहे स्मशानभूमी. तर चला तुम्हाला दाखवतो पुढं. इथं कोणीच नाही, मी एकटा भेट नाही. बघा स्मशानभूमीत 6 वाजता आलो. थेट आत्ता बनवलं ब्लॉग. म्हणलं थोडा उजेड होऊ द्या, मग करू ब्लॉगचं. तर बघा मग आता दाखवतो तुम्हाला दहाव्याचं. मारायचं हे सर्वांना जरी माहित आहे, पण कधी मारायचं असं जर विचारलं तर सांग. तर गाईज दहाव्याचं मस्तपैकी पुलाव, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, गुलाबजाम, चपाती मस्तपैकी खाल्ली. त्याच्यानंतर चाललो आम्ही आष्टी सोडाया. आष्टी सोडाया कुठे जायचं असं विचार आला. मग चाललो सिद्धटेकला मस्तपैकी गेलो. मग काय स्वच्छ पाणी तर नव्हते, पण भीमा नदी स्वच्छ होती, दिसत होती मनातून स्वच्छ. बघा कसं आहे भीमा नदी चालू. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली, आष्टी सोडे आतमध्ये. तर आता चाललोय गणपतीला. बघा गणपतीच्या मंदिराचा कळस तर नव्हता, पण दुसरा होता. पण हे बघा गणपतीचं मंदिराचा कळस दिसला. मग काय गेलो दर्शनाला. गर्दी तर नव्हती, थोडीच गर्दी होती. ते तरी बरं झालं, आज रविवार होता, त्याच्यामुळं दिसत होत्या गाड्या बाहेर, पण गर्दी अजिबात नव्हती काहीच. मग काय आतमध्ये गेलो, गणपतीचे दर्शन बिर्शन केले मस्तपैकी. काहीच मोबाईल बंद होता, पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढला मंदिराचा मस्तपैकी. हा बघा रडत होता कसा. मम्मीकडे जायची. मग काय त्याला सोडलं मम्मीकडे. आज गर्दीच नव्हती. बघा किती खाली मंदिर आहे. हे काय इथं दिवे लावतात गाईज. मस्तपैकी दर्शन बिर्शन केले गाईज. त्याच्यानंतर म्हणलं आता थोडी एनर्जी पाहिजे गाईज. मग काय पेलो सरबत आहे का हा? गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए वाला. 20 रुपयेवाला गन्ने का ज्यूस पिलो मस्तपैकी. मग त्याच्यानंतर गाडीत जागा नव्हती, मग मी कुठे बसलो असेल. गाडी जाते डायरेक्ट आपण आहे डिक्कीत. बघा कसं आहे मग डिक्कीतलं साम्राज्य. हे बघा लई धुळे रस्त्याला, गार पण आहे, मोकार गार वाजत आहे. आता जायची आपल्याला घरी. मम्मी माम बरीच बोल.